पब्लिक आज आम्ही चाललो ना पॉम्पलेट वाटायले 250 रुपये कमवायले। मग पब्लिक बोला गगल हे पागोल्याचे मॉडेल हॅशटॅग रितांश ब्लॉगर घ्या बा फॉलो करून। मग हापाना गडी त्याचा 10वीचा पेपर आखरी म्हणून बम टेन्शन घेऊ राहिला। मग काय वाला आम्ही तिघं गेलो। मग इकडे आमची लाईट नाही लागत आहेत तर रातचा पहिला लाईट लागला। तो म्हणे पहिले ब्राईट कोचिंग क्लासेस वर जाऊ। मग आलो आम्ही पॉम्पलेट घ्यायले ब्राईट कोचिंग क्लासेस वर। अतल्लो वातावरण अबे उली उली पोरं पण लागले ना कामाले आणि मालक मग मजूर गिजूर मग सगळे जण इकडे आले। मग हे वारे वाचिले झाले आमच्या एरियातले। मग जिथे गेलो तर ते आपली फिरमाची पब्लिक भेटले पब्लिक। मग हा पारे बा भोला ले वर्षात पाहिलं भाऊ तुले हे वा ना खुर्शी नगराचे ब्लॉगर भेटले ना आपल्याला मंतर भाऊ लाजच येतले का। मग हे बारे वा हे पोरं गेले पॉम्पलेट वाटायले। मग काय आपल्याला भेटलं पॉम्पलेट आपलं सेंटर आलं जागृती विद्यालय। त्यांना आम्ही सांगितलं बा मग आबासोबत आलो जागृती विद्यालय। आपण लावला फोन त्यांची खुशी पाहिली। मग तेवढंच आमचे अस्पायरचे मित्र भेटले। ते म्हणजे आज काऊन नाही आला रे बा अस्पायरले काय करू राहिली होती। म्हटलं बा आता कामाला आलो बा 250 रुपये कमायले। मग आबानं गोष्ट सांगितल्या आबा झालते 10वीत मॅट्रिक पास आणि आबा एवढे भारी प्रिन्सिपलले दिले रे बा पॉम्पलेट वाटून। मग आबाले पाहून मला आला कॉन्फिडन्स। मग मॅही वाटले रे बा थोडे थोडे आणि जेनं ते क्लास लावली तेलेच त्याचा पेपर वाटू राहिलो रे बा। मग आबा कोणाच्या घरात घुसून पाणी मागत जाईल। मग आता बा म्हातारे जीवन आहे एवढ्या उन्हात थकणं तो होतेच। मग मी इकडे तिकडे पाहू राहिलो मी लय थकेल होतो। मग मी ना थोडे थोडे वाटले पॉम्पलेट। मग आमच्या हातात एवढी मोठी गड्डी दिली मला तर 1:10 सुटणार आहे 10वीचा आखरी पेपर। मग थोडे थोडे पेपर वाटले आणि माझ्यासोबत हा गडी आलता रे बा MSCITचं वाटायले। आप्पा बा ना किती डेंजर पॉम्पलेट वाटत आहेत। मग आप्पाने वाटल्या पॉम्पलेट जागृती शाळेचे विद्यार्थी आलते। मग जागृती विद्यालय सेंटरचे विद्यार्थी आलते बा। मग इकडे गाडी मनात आलते त्याला हटवलं आणि ते गाडी आवाज करे कोंग कोंग कोंग। जसे विद्यार्थी आले बाहेर त्यांनी पॉम्पलेट वाटलं। मग त्या रॅपरला आपण अर्धी गड्डी त्यालाच दिली चिपकून। मग काय थोडे थोडे वाटले पॉम्पलेट पण काय पोट्टे चांगले असतात काही पोट्टे खराब असतात बा। मला डाक म्हटलं तर फेकणार वे तिकडे। मग काय पोरांले दोघांले पॉम्पलेट वाटल्या तर आज मी पोरीला लाजणारा डायरेक्ट पोरीच्या हातात पॉम्पलेट देऊ राहिलो। मग एक गडी भेटले मग गडी भेटले इकडे पोरीले वाटले माझ्या पॉम्पलेट वाटली पॉम्पलेट माणसाले वाटलं। मग आपण मी 20 मिनिटात काम संपून निघालो बा। रस्त्याने बावा पॉम्पलेट फेकत येत बा आमचे काय आले का तर अर्धी गट्टी पॉम्पलेट राहील ते आपण दुकानात घुसले। मग मला सापडले रे बा 20 रुपये पण आप्पाची कोणी रद्दी घेतली नाही। नंतर काय तो म्हणे ये बा। मग आम्ही एवढा कडक उन्हात आलतो बा इकडे ब्राईट कोचिंग क्लासेस वर कारण की ते तोंड नाही दाखवा लागेल। आणि मावशी होते रे बा इकडे कामाले मी हँग झालो हे आले दोघं नंतर। तर आम्ही सकाळपासून उपाशी होतो बा 10:30 वाजतापासून आलो कुरकुरे खाल्ले पाणी पिलं। मग बाबा इकडे पैशासाठी उचल माचल होती बम मजूर गर्दी करत पैशासाठी पण पैसे देतच नव्हते हे नंतर भेटणार म्हणे। मग माझे प्रेमाची माणसं भेटले पब्लिक असं सपोर्ट राहू द्या। काय आम्ही पॉम्पलेट वाढून चाललो बा घरी आणि तेवढंच जवानगरात भेटले आपल्याला किन्नर ते आलो आता घरी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटले 250 रुपये।